मराठी मराठी. शुभ सकाळ सर्वांना. आज आपल्याला इकडे मॉडर्नाइज होतो तो पण आपण एक प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतोय जो आहे पार्किंगचा. आपण इकडे स्मार्ट पार्किंग सिस्टम आहे त्याच्यासाठी आम्ही एक ॲप पण डेव्हलप केलेला आहे जो आपल्याला कोड स्कॅन केल्यावर मिळतो. तुमच्याकडे फोन असेल तुम्ही बघू शकता. हा स्कॅन केल्यावर आपल्याला ही लिंक येते. इकडे त्याच्यावर टॅप केल्यावर ते आपल्याला आपला हा ॲप ओपन होतो. इकडे आपण एवढे IR सेन्सरही इथे लावले आणि सर्वकडे IR सेन्सर आहेत. सध्या हा प्रोटोटाईप आहे पण इथे फक्त 4 IR सेन्सर्स आहेत. नाहीतर इकडे आपली पहिली गाडी आल्या आल्या दरवाजा उघडणार आणि आपल्याला इकडे ना आपल्या या ॲपमधनं दिसणार की कुठल्या जागा खाली आहे आणि कुठले आपल्याला हवे कुठल्या जागा कोणी घेतलेले आहेत आणि वापरत आहेत. इकडनं गेट ओपन झाल्यावर आपण इकडे येतो आणि इकडे आपल्याला सेन्सर दिसतं आणि इकडेही आपल्याला तेच दिसून येते. लाल म्हणजे की तो स्पेस ऑलरेडी ऑक्युपाईड आहे आणि हिरवा म्हणजे तिकडे आपण पार्क करू शकतो. तिथे व्हर्टिकल फार्मिंगही आम्ही डिसाईड केलं बनवायचं कारण की हा व्हर्टिकल फार्मिंगचा उपयोग करून फार्मिंगची लँड जो यूज होते त्याचा 80% कन्झम्पशन कमी होतो आणि आपल्याला इकडे रिअल लाईफमध्ये बघायला मिळतं की कशा भाज्या उगतात आपल्या. आणि हा व्हर्टिकल फार्मिंग सिस्टम कमीत कमी पाणी वापरून प्लांट्सला हायड्रेटेड ठेवतोय. वरती सोलार पॅनल आहे त्याच्यावरनं एनर्जी स्टोअर करून आपण हे सर्व लाईटअप करू शकतो. आणि इकडे आपल्याला हा स्टडी लॅम्प दिसतोय ते इकडेही सोलर पॅनल्स आहेत कारण की तो फुल्ली सोलर पॅनलवरच राहतो म्हणजे आपल्याला कमी कॉस्टमध्ये सोलर लॅम्पमध्ये अभ्यास करता येऊ शकतो. इकडे आणि जर जी राहिलेली एक्सेस एनर्जी आहे ती रिचार्जेबल बॅटरीजमध्ये स्टोअर केली जाते. आणि इकडे आपल्याला आपले छोटे सामान वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे. ओके ओके थँक्यू. नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय उरण तालुका विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी आणि तो प्रदर्शन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कसला बनवलं प्रोजेक्ट? हा शाळा कुठली? द्रोणागिरी हायस्कूल. ओके काय काय करण जा. ओके ओके. कॉस्टिक सोडा घेतलेला आहे. हा कॉस्टिक सोडा पाण्यात मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर ग्रास घेतलेला आहे. ग्रासमध्ये खूप सारे फायबर्स असतात तर पेपर बनवण्यासाठी ते ग्रासमधले फायबर्स थोडे सॉफ्ट व्हायला लागतात. तर त्यानंतर आपण तो ग्रास आणि कॉस्टिक सोडा ते पाण्यात टाकलं की 5-6 तासाने तो ग्रासचे जे फायबर्स आहेत ते थोडे सॉफ्ट होतात. तर ते सॉफ्ट झाल्यानंतर आपण ब्लेंडरमध्ये ते ग्रासची जी पेस्ट आहे ती ब्लेंड केली थोडे पाण्यासोबत अशी एक पल्प तयार होती. हा पल्प आपण एक मेश टेप घेऊन त्यावर इव्हनली स्प्रेड केला आणि उन्हात सुकत घातला तर असं पेपर तयार होतो. अरे व्हेरी गुड. High school and my topic is emerging of technology. For better understanding I will talk in English. हमने एक टॉपिक जो है emerging of technology उसमें 2 मॉडल प्रिपेयर किए. जो हमारा मॉडल 1 है वो है स्मार्ट ब्रिज. बेसिकली हम जब ब्रिज देखा ही होगा एग्जाम्पल के लिए हम कोकटा ब्रिज ले सकते हैं जो कि कोपरोली में है. तो क्या होता है जब ब्रिज बीच में से टूटता है ना तब किसी को पता नहीं रहता है. जो बेसिकली जो कार से इधर उनको ही पता रहता है पर जो पीछे से कार आ रहे हैं बाइक आ रहे हैं उन्हें पता नहीं रहता है ब्रिज टूटा और उसका भी एक्सीडेंट होता है. और जब तक ये न्यूज़ रिपोर्टिंग या एमरजेंसी कॉल्स वगैरह जाते हैं तब तक बहुत टाइम हो जाता है जब तक फायर ब्रिगेड या एम्बुलेंस आती है. तो उसके लिए हमने यहाँ पर ब्रिज के साइड में अल्ट्रासोनिक सेंसर लगाया है जो कि सॉलिड स्टेट मटेरियल्स को डिटेक्ट करता है. बेसिकली अगर ये ब्रिज टूटेगा तो ये ऐसे बजर साउंड करेगा जिससे कि एमरजेंसी सिग्नल जो भी कार्स पीछे है उनको जाएगा और ये जो बैरिकेड्स है ये डाउन हो जाते हैं कि आगे कोई कार आ ना पाए. और यही सिग्नल्स एमरजेंसी हॉस्पिटल्स पुलिस स्टेशन सब जगह जाता है जिससे कि एम्बुलेंस और फायर ब्रिगेड जल्द से जल्द पहुंच सके. ये ब्रिज कभी भी बीच में से ही टूटते क्योंकि जो साइड्स में रहते पिलर्स रहते हैं जो उनको होल्ड करते हैं. सेंटर में कोई पिलर का सपोर्ट नहीं रहता इसलिए हमने ये सेंसर सिर्फ सेंटर में लगाया. हमारा दूसरा मॉडल है मेडिकल रोबोट. जो मेडिकल रोबोट है ये मल्टीपर्पज़ यूजेबल है. हम इसको मिलिट्री में अपने घर पे और हॉस्पिटल में एज अ पर्सनल असिस्टेंट यूज़ कर सकते हैं. इसको हम मोबाइल से कनेक्ट करते हैं ब्लूटूथ मॉड्यूल से. ये ब्लूटूथ मॉड्यूल है HC05. ये आरडीयूनो है इसका मदरबोर्ड है. ये उसका ब्रेन है मोटर ड्राइवर. ये सर्वो मोटर. ये ब्लूटूथ ऐप है उसको कनेक्ट करने के लिए ये वर्क करता है इसे. इससे पूरा वर्किंग सिस्टम रहता है इसका. अभी मैं इसको पावर ले
ये ऐसे ही चलेगा इसके लिए। ओके ओके गुड गुड एकदम एकदम भारी ओके मी चाललो. जसं 2 डिसेंबर 1984 जेव्हा भोपाळची दुर्घटना झाली आणि त्यावेळेस अनेक जीवितहानी झाली, पण तशी होऊ नये म्हणून आता इंडस्ट्रियल एरियामध्ये हा युनिट वापरला जातो. आपल्याकडे तळोजा इंडस्ट्री आहे, त्याचप्रमाणे रसायन इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीजमध्ये कामगारांचं आरोग्य जपण्यासाठी व पर्यावरणाचं आरोग्य जपण्यासाठी हवेतील जी गुणवत्ता आहे ती राखण्यासाठी फ्यूम स्क्रबर युनिट घेतला जातो. आज आपल्या तळोजा इंडस्ट्रीमध्ये हा युनिट आहे, पाताळगंगा इंडस्ट्रीमध्ये देखील हा युनिट आहे. याच्यामध्ये काय केलं तर याच्यामध्ये जे विषाणू आहे ते हवेमध्ये न सोडता या प्लॅन्टमध्ये ते अडकवले जातात आणि त्याद्वारे त्यांना डब्बिंग प्लॅन्टद्वारे केमिकल प्रोसेस चेंबरमध्ये आणले जातात. तिथे पाण्याद्वारे ती फवारणी केली जाते आणि जे घातक वायू आहेत याची जी गुणवत्ता आहे याच्यामध्ये जो प्रमाण आहे तो कमी केला जातो, रेड्यूस केला जातो, इथे न्यूट्रलाइज केलं जातं आणि ते नंतर मग आपल्या जनरेटर युनिटद्वारे पुन्हा त्याच्यावर प्रोसेस करून ते हवेमध्ये सोडले जातात. पण याच्यावर आपलं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल युनिट बोर्ड जे आहे ते काम करतं. MPCB बोर्ड आहे आणि हे प्रमाणित करून त्याची चाचणी करून पुन्हा परीक्षण करून त्या हवेमध्ये सोडण्यास परमिशन दिलं जातं. असा हा केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरला जाणारा फ्यूम स्क्रबर युनिट जो आहे हा इथे निर्माण केला जातो. माझं नाव किशोर माते सर, RKF जैन विद्यालय. धन्यवाद. Good afternoon everyone, myself Pratik Patel, I am teacher in UES College. Today I have made 2 projects based on mathematics and 2 are chemistry. The first project is about 3D geometric shapes. The first shape is cube. In cube we have got 6 squares, so I can show you like this. The formulas you can see on front. Second shape which we have is about cuboid. So I can pull it out like this and I can show you cuboid. Third one is about cylinder. So I can show you like this cylinder. Then the next one which we have is about hexagonal prism. This is the hexagonal prism. And likewise I have made total 12 kind of shapes. I have got triangular prism, I have got square pyramid, then I have got triangular pyramid which is also called as tetrahedron, then I have got pentagonal prism. I can show you pentagonal prism here, this way. Then other than this I have got pentagonal pyramid, cone I can show you, मराठी ज्याला शंकू म्हणतात. This is the cone. Then we have got hexagonal pyramid and last you can see elliptical cylinder. Then this was about 2D shapes. I can show you this was about 3D shape. I can show you 2D shapes also. Now students have difficulty understanding different properties. The maximum I can show you is about octagon which has 8 sides. So 360 divided by 8, total angle is 45 degree. Each angle you can see as 45. In this I can show you pentagon, hexagon, I can show you square, rectangle here. The property of rectangle is 2 longer sides and 2 shorter sides. You can see here, 2 shorter sides are equal, 2 longer sides are equal and each angle is of 90 degree. Likewise we can see different properties of triangle. Now this is right angle triangle, if you can see. So addition of squares of 2 sides is equal to square of the diagonal. This way we can show different triangle, rectangle, square, etc. Now I have got one more project that is basic of science called as, this is the table lamp which I have brought. Now in this I can show you about periodic table. In periodic table total we have got 118 elements. Now how do we remember the tricks I have written over there? Total there are 18 groups. So how do I remember? हिरिना की लब से फरियाद, बेटा मांगे कन्या सुंदर बाप राजी, बैंगन आलू गाजर इन थैला, कहे शिवजी सुनो पार्वती, नाना पाटेकर ऐश्वर्या सब बिंदास, ओल्ड स्टाइल से TPO, फिर कल बाहर आई आंटी, हेमा नेहा और करीना जीती रहना. This way I can tell students. Then this one about लैंथनम सीरीज, सीने पर नदियाँ प्रेम की समाई, यू ही गदगद तब दिल हुआ और तुम लाजवाब लगते हो. Then this one about एक्टिंग सीरीज, थोड़े पापड़ यूं नापो, पुराने आम कम बिकेंगे, कैफे में ऐसे फरमाओ, मैडम नूडल्स लाओ. एंड द लास्ट दैट इज अबाउट आई टेल स्टूडेंट, इमेजिन याना गुप्ता के राजपाल यादव के सपने में याना गुप्ता आती है. तो कैसे, सोचो तो याना लगती ज़बरदस्त है, वैसे तो निगाहें भी तरसा करे,
मोहब्बत वाले मन टकराए, रूठे उस सनम को रहे इंतजार, निकल पड़े पटाने को आज और जिंदगी कद्दू हो गई. This way student remember the science with ease. And the last is about electronic configuration. So there are 4 shells, SPDF, and then I'll give you formulas, and then the proper electronic configuration can be found out. That's all about my blog. Thank you so much. Thank you so much. मंडळाचे सदस्य अध्यक्ष आहेत ते त्यांना सुद्धा विनंती आहे. सन्माननीय सदानंद म्हात्रे सर अध्यक्ष तालुका विज्ञान मंडळाचे सदस्य आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. या संपूर्णची जबाबदारी आहे ह्या विज्ञान प्रदर्शनाची की सन्मान